टीव्ही सत्यमेव व्रतम। हेमंत पाटलांनी केला बाबूरावांचा गेम, हदगाव मतदारसंघावर डॉक्टर देवसरकरांचा क्लेम। हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पाणी सोडून लगतच्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पराभव पत्करलेल्या माजी खासदार हेमंत पाटील यांनी अखेर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांचा राजकीय गेम केला असून हेमंत पाटलांच्या माध्यमातून डॉक्टर अंकुश देवसरकर यांचा हदगाव हिमायतनगर मतदारसंघावर क्लेम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। राजकारणात कोण कोणाचे राजकीय उट्टे कधी काढेल याचा नेम नसतो। प्रत्येक जण येणाऱ्या संधीची वाट पाहत असतो। अगदीच असाच काहीसा प्रसंग हदगाव हिमायतनगर मतदारसंघात घडलाय। ज्यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली होती, परंतु सर्वेचं कारण पुढे करून भाजपानं उमेदवार बदलाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरली। परिणामी घोषित केलेली हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांचे उजवे हात म्हणून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती। बाबूरावांनी उमेदवारीस नकार द्यावा, अखेरच्या क्षणी तोडगा निघेल या प्रतीक्षेत हेमंत पाटील होते, परंतु पाटलांचे काही न ऐकता बाबूराव हिंगोली लोकसभेच्या बोहल्यावर चढले। याची मोठी खंत हेमंत पाटलांच्या मनात होती। अखेर हीच बाब हेरून हेमंत पाटलांनी प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर अंकुश देवसरकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत शिवसेनेत प्रवेश घडवून आणला। गेल्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव कदम यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। काही हजारांच्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी बाबूराव कदम यांनी सुरू केली असतानाच डॉक्टर अंकुश देवसरकर यांचा शिवसेना पक्षप्रवेश हेमंत पाटील यांनी घडवून आणत बाबूराव कदमांना धक्का दिलाय। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिल्यानंतरच डॉक्टर अंकुश देवसरकर हे शिवसेना पक्षासाठी तयार झाले असं सांगण्यात येत आहे। एकंदरीत माजी खासदार हेमंत पाटील यांनी बाबूराव कदम यांचा राजकीय गेम केला असून आपोआपच डॉक्टर अंकुश देवसरकर यांचा हदगाव हिमायतनगर मतदारसंघावर आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून क्लेम झाला असंच म्हणावं लागेल।